संतोष देशमुख यांचे नवीन 4 फोटो प्रसारमाध्यमांमध्ये आज आलेले आहेत। आज म्हणजे 9 डिसेंबरला त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि आजच हे 4 नवीन फोटो प्रसारमाध्यमांच्या हाती लागलेले आहेत। या फोटोमध्ये नेमकं काय हे आम्ही तुम्हाला क्लिअर तर नाही दाखवू शकत, पण मी तुम्हाला सांगू शकतो की या फोटोमध्ये जे दिसतंय त्याप्रमाणे त्यांच्या गालावर, त्यांच्या छातीवर, त्यांच्या मानेवर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। तसंच त्यांच्या खांद्यावर खूपच जास्त गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आलेल्या आहेत। या फोटोमध्ये जर थोडं झूम करून बघितलं तर त्यांच्या नाकातनं रक्त येताना दिसत होतं। हनुवटीवर, गालावर जखमा आहेत जसं मी सांगितलं। यांच्या दोन्ही बरगड्यांना प्रचंड मारहाण झालेली आहे आणि त्यांच्या ज्या हाताच्या मुठी आहेत इथं सुद्धा गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। त्या हाताच्या मुठी लिटरली काळ्या निळ्या झालेल्या आहेत। यासोबतच या फोटोमध्ये जसं स्पष्ट दिसतंय की त्यांचा जो डोळा आहे तो काळा निळा झालेला आहे। त्या जवळपासच्या काळामध्ये अशी चर्चा होती की त्यांचा डोळा जाळण्यात आला आणि यासोबतच सगळ्यात मोठी जी त्यांची मारहाण होती ती झाली त्यांच्या पाठीवर। त्यांची जी संपूर्ण पाठ होती या पाठीवर कंप्लीट पाठी काळी निळी झाल्याचं एका वेगळ्या फोटोमधनं समोर आलं होतं। या पाठीवर झालेली जखम बघूनच खरं तर अंगावर काटा येईल त्या निगरूण गोष्टीचा इतकं ते विदारक तो क्षण होता आणि तो सुद्धा फोटो याच्या आधी प्रसारमाध्यमांमध्ये आला होता आणि आता हे नवीन 4 फोटो प्रसारमाध्यमांमध्ये आलेले आहेत। असंही लिहिलं आहे एका जागी की ज्या पाईपने त्यांच्या पाठींवर मारहाण झाली त्या पाईपचेच 15 तुकडे झाले होते। ज्यावेळेस पोस्टमॉर्टम झालं त्या पोस्टमॉर्टममध्ये कॉज ऑफ डेथ, मृत्यूचं कारण सांगितलं होतं हॅमरेज ड्यू टू मल्टिपल इंजुरीज, म्हणजे शरीराच्या आतल्या भागात रक्त साकळून त्यांच्या शॉकमधनं त्यांचा मृत्यू झाला, एवढी जास्त मारहाण झाली होती। आणि आजच त्यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या क्षणाचा त्या एका विदारक बातमीला आज जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यानिमित्ताने परत कोणीतरी फोटो व्हायरल केलेत। काही ग्रामस्थांनी हे फोटो काढले होते असं सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मात्र ही जी घटना झाली होती त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं तरीसुद्धा अजून यातील एक आरोपी फरार आहे। कुठकुठल्या आरोपींना अटक झाली होती ते जर आपण बघूया। त्यांची नाव होती जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे आणि या सगळ्यांचा म्होरक्या जो समजला जातो तो म्हणजे वाल्मिक कराड। 9 डिसेंबरला एका टोल नाक्याजवळून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। तिथून पुढे त्यांच्या भावाने अनेक प्रयत्न केले त्या या किडनॅपर्स सोबत बोलण्याचे, ते अयशस्वी झाले। त्यांना पोलिसांकडनं सुद्धा चांगली साथ मिळाली नाही आणि याच्या 3 तासानंतर दैठणाजवळ त्यांचा मृतदेह शोधण्यात आला। दैठणाजवळ त्यांचा मृतदेह सापडल्याच्या नंतर तो मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आला। मात्र हा सगळा प्रकार बघता तेथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन याच्यावर काहीतरी उचित कारवाई होईपर्यंत आम्ही मृतदेहच ताब्यात घेणार नाही असं सुद्धा सांगितलं आणि एकंदर हे प्रकरण त्यावेळी खूप गाजलं आणि 26 तासानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला। यानंतर ज्यावेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जवळजवळ 1 दीड महिन्याने आला, त्यानंतर त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा त्याची PDF व्हायरल झाली आणि त्याच्यात असणारे फोटो यातनं नेमकं किती विचित्र प्रकारे ही हत्या करण्यात आली होती याच्या डिटेल्स सगळ्यांसमोर आल्या आणि त्यानंतरच असं कळालं की मोकारपंथी नावाचा ग्रुप होता आणि या मोकारपंथी ग्रुपवर महेश केदार याच्या फोनमध्ये सुद्धा काही फोटो व्हिडिओ सापडले आणि तो या मोकारपंथी ग्रुपमध्ये सगळ्यांसाठी फोटो व्हिडिओ टाकत होता। काही व्हिडिओ कॉलसुद्धा त्याच्यावर झाले। व्हिडिओ कॉलवर त्या बाजूला समोर वाल्मिक कराडे असं सुद्धा लक्षात नंतर आलं आणि हे जे प्रकरण गांभीर्याने घेण्याचं जे काही कारण ठरलं तीच ही PDF ठरली होती आणि त्यानंतर आता बरोबर 1 वर्षांनी हे 3 फोटो समोर आले आहेत। जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर याआधीसुद्धा ज्यावेळेस स्टेजवर धनंजय मुंडे यांना स्वतःचा मित्र वाल्मिक कराड याची आठवण आली होती, त्याच्या दुसऱ्याच दिवशी नंतर धनंजय देशमुख यांचं एक पत्रसुद्धा व्हायरल झालं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडनं आमच्या जीवाला, आमच्या परिवाराला धोका असल्याचं सुद्धा पोलिसांमध्ये लिहिलेलं ते पत्र व्हायरल झालं होतं। आणि आता काल परत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्या ऑडिओ क्लिपमध्ये असं सांगण्यात आलं होतं की वाल्मिक कराड आता बेलवर सुटणार आहेत, अण्णा परत येणार आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पुन्हा 3-4 फोटो आले आहेत। म्हणजे एकंदरच या केसमध्ये बीड जिल्ह्यातील ही जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे आणि तिथलं जे काही वातावरण झालेलं आहे या सगळ्याचा एक नमुनाच आपल्याला बघायला मिळतो। तेथील पालकमंत्री अजितदादा पवार या संदर्भात आता काय ॲक्शन घेतात, गुन्हेगारी वाढू नये या संदर्भात काय करतात हे सुद्धा बघावं लागेल आणि अजूनही जो एक फरार आरोपी आहे या केसमधला त्याला शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न कुठपर्यंत आला याचं काहीही अपडेट प्रसारमाध्यमांमध्ये आलेलं नाही। एकीकडे धनंजय मुंडे यांना स्वतःच्या मित्राची आठवण येते तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की अण्णा पुन्हा जामिनावर सुटणार आहेत आणि या सगळ्यामध्ये संतोष देशमुख केसला 1 वर्ष पूर्ण झालं आहे।
त्याच्यामुळे बीडच्या गुन्हेगारीचं पुढे काय होणार, संतोष देशमुख यांच्या केसचं पुढे काय होणार, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागूनलं आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. त्यासाठी आमच्या सरकारनामा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.